इयत्ता 5वी, विषय मराठी बालभारती, पाठ 20. माझं शाळेचं नक्की झालं. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखिका कोठे राहत होती? उत्तर, लेखिका कोल्हापूरमधील कालबा मध्यवर्ती कारागृहाजवळील झोपडीत राहत होती. झोपडीत नेहमी कुबटवास का यायचा? उत्तर, झोपडीची जमीन ओलसर असल्यामुळे कुबट वास यायचा. लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करत होते? उत्तर, लेखिकेचे आईबाबा बोरगावला जायची तयारी करत होते. दादा एमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता? उत्तर, दादा एमीला शाळेत घालणार असल्यामुळे तो तिला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता. वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले? उत्तर, इमीचे शाळेत नाव दाखल करताना ₹1.25 द्यायचा होता, म्हणून वहिनीने लताक्काकडे पैसे मागितले. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. किती दिवस इथं बसून खायचं? असे आई अशोकदादाला म्हणाली. चांगलं शिकलं तर कुठेतरी नोकरी करील, असे अशोकदादा बाबांना म्हणाला. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव, असे अशोकदादा सुमाला म्हणाला. मुलीचं पूर्ण नाव काय? असे शाळेतल्या बाईंनी सुमावहिनीला विचारलं. तुमच्याजवळ ₹1.25 आहे का? असे सुमावहिनी लताक्काला म्हणाली. प्रश्न तिसरा, खाली शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ, झोपायला, झोपा, पाय, पाला, झोला. 1. आजकाल. उत्तर, आजकाल. 2. घालताना, घाल, लता, ताल, नाल. 3. माझ्याजवळ, माझ्या, जवळ, माज, माळ, माव, जमा, मावळ. 4. आठवण, आठ, आव, आन, आठव. प्रश्न चौथा, तुटकी तुटकी यासारखे पाठात आलेले जोड शब्द लिहा. डोसक बिस्क, बारीक सारीक, आजकाल, मायलेकर. प्रश्न 5वा, धाडकन यासारखे आणखी शब्द लिहा. उत्तर, काडकन, खाडकन, फाडकन, ताडकन.